डिसेंबर महिना आला की घंटेचा मधुर नाद कानात घुमतो. जगभर जिंगल बेल्स या गाण्याचे स्वर ऐकू येतात. नाताळ म्हणजेच ख्रिसमस. सांता क्लॉज व त्यांच्या भेटवस्तू, त्यांची रेनडिअरची बिनचाकाची बर्फावर चालणारी गाडी आणि केक हे सगळं आठवतं. साऱ्या दुनियेत 25 डिसेंबर या तारखेचे महत्त्व आगळेच आहे. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त उर्फ जीसस ख्राइस्ट यांचा जन्मदिवस आहे. नाताळ हा सण वातावरण आनंदी व निर्मळ करणारा आहे. ही वेळ आनंदोत्सव साजरा करण्याची असते. भारतात सर्व ख्रिश्चन नागरिक आपापल्या प्रांतातल्या रूढी व परंपरेनुसार हा सण साजरा करतात. प्रत्येक घरात दिव्यांची सजावट केली जाते. लोक ख्रिसमस ट्री घरी आणतात. त्यावर पताका, फुगे, चांदण्या, चेंडू इत्यादी लावून छानपैकी सजवतात. दुकानांची व घरांची आरास अतिशय प्रेक्षणीय असते. काही घरातून बाहुल्या वापरून छोट्या येशूंच्या जन्माचा देखावा तयार करतात. घरावर चांदणीच्या आकारांचा आकाशकंदील लावतात. लहान खेड्यापाड्यात व गावातून या दिव्यांच्या स्पर्धा होतात. भारताच्या दक्षिण भागात बांबूच्या कामट्यापासून वेगवेगळे आकार तयार करतात व त्यात विजेचे दिवे लावतात. नाताळच्या आदल्या संध्याकाळी गायक मंडळी एकत्र जमून नाताळाची गाणी गात प्रत्येक घरी जातात. नाताळच्या आदल्या मध्यरात्री किंवा पहाटे सर्व चर्चमध्ये खास प्रार्थना केल्या जातात. त्यानंतर लोक आपल्या नातेवाईकांना भेटतात. सुंदर प्रकारे सजवलेल्या भेटवस्तू एकमेकांना देतात. दुपारी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमतात व खास नाताळाची मेजवानी होते. ख्रिसमस केकशिवाय या सणाची पूर्तता होऊ शकत नाही. पारंपरिक पद्धतीनुसार हे केक भरपूर सुकामेवा व फळे घालून बनवले जातात. कुटुंबातील प्रत्येक सदस्य या केकचा आस्वाद घेतो. तसेच तो इतर नातेवाईकांनाही दिला जातो. जगातील अनेक देशात हा सण मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा केला जातो.